नमस्कार. नमस्कार. मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आज दिनांक 20 जानेवारी 2023. आज तामलवाडी येथील प्रगतशील बागायतदार, द्राक्ष बागायतदार भास्कर विष्णू पवार यांच्या शेतामध्ये या कांद्याच्या प्लॉटमध्ये आणि द्राक्षाच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मी आज आलेलो आहे. तर त्यांचे चिरंजीव युवा शेतकरी विश्वास पवार माझ्यासोबत आहेत. तर नाव सांगा प्रथम. विश्वास भास्कर पवार, राहणार तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. विश्वास भास्कर पवार, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. तर हा कांद्याचा प्लॉट आहे. जवळपास किती एकर आपण लावला कांदा? 6 एकर कांदा आहे. 6 एकर कांद्यासाठी ही ग्रीन प्लॅनेटचे मटेरियल वापरलेलं आहे. तर हे जे आहेत ग्रो, नायट्रो किंग, ST पाण्यातून हे सगळे सोडलेले आहेत, फवारणी केलेले आहेत, ब्लूम. तर मला वाटतं किती एकर काढलाय आता गेलेला कांदा? आता 3 एकर काढलेला आहे. 3 एकर कांद्याची काढणी झालेली आहे आणि आणखीन 3 एकर 6 एकर अजून 6 एकर म्हणजे टोटल 9 एकर कांदा. त्यांचा दरवर्षी 10 एकरच्या आसपास कांदा असतो आणि आता जवळपास 6 एकर अजून शिल्लक आहे. 3 एकर काढलेला आहे. 3 एकरामध्ये किती बॅग झाल्या? 400-450 बॅग झाले. 450 बॅग. तरी म्हणजे वातावरण खराब होतं, सारखा पाऊस वगैरे असल्यामुळं त्या 3 एकरामध्ये थोडा ॲव्हरेज यावर्षी 500-600 पडायला पाहिजे होता, परंतु त्या पावसामुळं, अतिवृष्टीमुळं तिथलं थोडं नुकसान झालं. तर आता जो आहे हा 6 एकराचा, हा 3 एकराचा प्लॉट आहे आणि खालच्या बाजूला 3 एकराचा प्लॉट आहे. तर विश्वासराव, थोडं कांदा, आज ही कांदा किती दिवसाचा आहे? हा कांदा आज 60 दिवस झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. किती काढा जरा मुळ्या वेळा दाखवा बरं कशा आहेत. मुळ्या कशा सुटल्या ते ST सोडल्यामुळं. हां, हे बघा मुळ्याचा आज 2 महिने व्हायला लागले आहेत. मुळ्या काढून दाखवा जरा. आणि कांद्याची साईज आता 2 महिन्यात, अतिशय थंडीचं वातावरण आहे सध्या, तरी ह्या पहा मुळ्या. काढा, उपडा, कुठलेही उपडा. ते बारीक आहे ते, ठीक आहे, ते खराब झालेलं. हां, तर हे बघा मुळ्याची संख्या बघा या कांद्याला. तर इतक्या मोठ्या प्रमाणात मुळ्या सुटतात. तुम्हाला हे कांद्याला प्रोडक्ट हे ग्रीन प्लॅनेटचे वापरल्यामुळं काय फरक होतो? त्यांनी कंपनीनं दिलेल्या दिवसापेक्षा लवकर कांदा निघा लागलाय. कांदा लवकर निघतो आणि हा रोग कसलाही नाही. हा जो कांदा आहे रोगमुक्त कांदा आहे. हा जो बघा पूर्ण प्लॉट. आणि या बाजूला द्राक्ष बाग आहे. या द्राक्ष बागेला 2.25 एकराचा हा प्लॉट आहे. याला सुद्धा ग्रीन प्लॅनेटचे माझ्या मार्गदर्शनाखाली हा कांदा, हा द्राक्षे आणि इतर सोयाबीन वगैरे सर्व पिकांना मी जवळपास 5 ते 6 वर्ष, लांबी बघा 2 महिन्याचा कांदा आहे. मुळ्याची संख्या आणि हे कांदा जवळपास 3 फूट, 2.5-3 फुटाच्या जवळपास आता वाढ झालेली आहे. तर हे ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनल कंपनीची सेंद्रिय उत्पादनं वापरण्यामुळे काय फरक पडतो हा दाखवण्यासाठी हा आज व्हिडिओ आज 20 जानेवारी 2023 रोजी मी केलेलं. तुम्ही विश्वास जवळपास 5-7 वर्षापासून जवळपास वापरतात सगळ्या पिकांना. तर सोयाबीनचा ॲव्हरेज जास्तीत जास्त आपण किती काढलाय? सोयाबीनचं 13 ते 15 क्विंटल, 15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज काढलाय. तर लोकांना 10 सुद्धा पडत नाही. तर आपण बीज प्रक्रिया, हा, आणि या कांद्याला सुद्धा बीज प्रक्रियापासून पूर्ण लागवडीपर्यंत, हा लागवड पूर्ण काढेपर्यंत सर्व रासायनिक खतं अत्यंत कमी प्रमाणात वापर करून याच्या फवारण्या आणि पाण्याद्वारे औषध सोडून हा अशा पद्धतीनं रोगमुक्त कांदा तयार झालेला आहे. आता 1 महिन्यात हा निघेल. याच्या पलीकडल्या बाजूला हा 3 एकराचा प्लॉट होता, तो काढलेला आहे 8 दिवसापूर्वी. तिथं 464 बॅग झालेत ना, 464 बॅग, 464 बॅग 2.25 एकरामध्ये झालेला आहे. तर आज हा 3 एकराचा प्लॉट आहे आणि या घराच्या मागच्या बाजूला, खालच्या बाजूला, ओढ्याच्या बाजूला, खालच्या बाजूला 3 एकर कांदा आहे. तर हा सर्व एकदाच लागण केलेली आहे. तर अशा पद्धतीनं हा प्लॉट ग्रीन प्लॅनेटवर डेव्हलप केलेला आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.